बघा आपला आता मशरूम ढाबा स्टाईल मशरूम मसाला तयार आहे आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये बनवलेला आहे. आपण रेसिपी बघा तुम्ही आणि तुम्हीही ट्राय करून बघा जमती का ती आणि मला कमेंट मध्ये सांगा. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज आपण बनवूया ढाबा स्टाईल मशरूम मसाला. चला आपण मशरूम मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतील ते बघूया. हे आहे मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले. हे आहे बारीक चिरलेला कांदा, लसण, खडा मसाला, खोबरं. आपला खडा मसाला घरचाच आहे. आणि हे आपल्याला प्युरीसाठी टोमॅटो, एक कांदा, कोथिंबीर आणि हे पुदिना. आणि हे आपली हळद, मीठ, तिखट, 2 मसाले. चला आपण मशरूम आता कट करून घेऊया. हे छान मस्त फ्रेश आहे मैत्रिणींनो मशरूम. हे बघा, हे थोडे फ्राय केल्याच्या नंतर छोटे छोटे होऊन जाईल पीस अजून. चला आपले मशरूम कट झालेले आहे आणि एका मशरूमचे 4च काप करायचे, म्हणजे जास्त ते छोटे होणार नाही फ्राय केल्याच्या नंतर. आणि असं छान छान ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल, गावरान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे मशरूम फ्राय करून घेऊया. तेल घालूया. तेल तापलेलं आहे. आपण जिरं मोहरी टाकूया आणि मशरूम टाकूया. थोडे छान मस्त फ्राय होऊ द्यायचे. याला ॲटोमॅटिक पाणी सुटतं मैत्रिणींना, त्यामुळे ते पाणी पूर्ण यायचं जिरे द्यायचं. थोडं मीठ घालूया. थोडं आता झाकण ठेवूया, 5 मिनिटं होऊ दे. तर आता हे 5 मिनिटं होईपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. छान मस्त मसाले भाजून घ्यायचे, मस्त छान लाल. कांदा टोमॅटो फ्राय करायचा. छान लाल होऊ दे आता हे कांदा आणि टोमॅटो. या आपण मशरूम आता बघूया कसे झाले ते. छान मस्त छान फ्राय झालेली आहे आणि असे नरम झालेले आहे आपले मशरूम. आता हे असे पण आपण मुलांना देऊ शकतो खायला. मस्त मीठ टाकून फ्राय केलेले आहे आपण. हे टोमॅटो आणि कांदा आपला छानपैकी फ्राय झालेला आहे. चला आपण मसाला बारीक करूया आता.
आपला मसाला बारीक झालेला आहे. आता आपण हे कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया. आता याच्यात थोडी कोथिंबीर आणि पुदिना आणि बारीक लसूण आता ही बारीक करून घेऊया. बारीक झालेला आहे. चला आपण आता फ्राय करूया मसाला. तेल गरम झालेलं आहे. आता आपण कांदा बारीक चिरलेला टाकून घेऊया. मस्त फ्राय होऊ देऊया आता कांदा. मम्मी आज काय बनवलं खायला? मशरूम मसाला तुझ्या आवडीचा. कांदा थोडा ब्राऊन झालेला आहे. आता आपण अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊया. आता ही थोडी लाल होऊ देऊया छान. आपला आता कांदा लसण अद्रकची पेस्ट सर्व फ्राय झालेला आहे छान मस्तपैकी. आपण याच्यामध्ये आता हे सगळं साहित्य हळद तिखट मीठ मसाले टाकूया. छान फ्राय करूया. छान एकत्र करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण मसाला काढलेला आहे ते टाकून घेऊया. आता याला मस्त तेल सुटू देईपर्यंत, पूर्ण तेल वरती येईपर्यंत आपण मस्त छान झाकण ठेवूया. थोडं पाणी ॲड करूया. मस्त छानपैकी सुगंध आलेला आहे आताच. आता मस्त छान मसाला फ्राय करूया. मस्त होऊ देऊ. आता 5 मिनिटं होऊ देऊया. हे बघा आता आपला छान मसाला आपला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे. छान असं मस्त तरी येऊ द्यायची. मस्त झालेला आहे आपला मसाला. थोडं तेल सुटलेलं आहे त्याला आणि कलर पण बदललेला. छान मस्त सुगंध येतोय बघा छान. आणि सगळ्यात छान छान रेसिपीसाठी मला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थोडं आता हे गरम केलेलं आहे पाणी मी. थोडं आपण आपल्या ग्रेव्हीनुसार आपल्याला घट्ट पातळ कशी लागते ती पाणी ॲड करूया. त्याच्यामध्ये आपण मशरूम ॲड करूया. मशरूम ॲड केलेली आहे. आपली मशरूम मसाला आता ढाबा स्टाईल मशरूम मसाला रेडी आहे आपला. हे बघा थोडं 5 मिनिटं आपण आता हे झाकण टाकूया. मशरूम टाकल्याच्या नंतर मुरू देऊया. चला झालेला आहे आपला आता. थोडी वरतून मस्त कोथिंबीर घालूया. चला आपण आता छान मस्त सर्व करूया. ही बघा कसा वाटला मशरूम मसाला. आणि एकदम घरगुती पदार्थामध्ये म्हणजे साहित्यामध्ये आपण घरगुती साहित्य घेतलेलं आहे पूर्ण. तुम्ही रेसिपी बघा छान मस्त घरगुती साहित्यामध्ये. थोडी मस्त कोथिंबीर, थोडं पुदिना, कांदा, लिंबू
टाकलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये. बघा आपला आता मशरूम ढाबा स्टाईल मशरूम मसाला तयार आहे आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये बनवलेला आहे आपण. रेसिपी बघा तुम्ही आणि तुम्हीही ट्राय करून बघा जमती का ती आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल.